शशिकांत पाटील, फुलगाव ग्रामपंचायत सदस्य फुलगाव. मी इथं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कामानिमित्त आलो असता ग्रामसेवक मॅडमचं कार्यालय आज बंद दिसलं मला. मी मॅडमला फोन केला, मॅडमनी फोन रिसीव नाही केला. तर मी सदरून माहिती घेतली की बा मॅडम काय येत नाही आहे. तर मॅडम न येण्याला तयार नाही इथं, की मॅडमचं म्हणणं आहे की बा मी तुम्हाला काही काम असले तर तुम्ही पंचायत समिती कार्यालयात पाठवा, मी तिथं सह्या देते, पण मी फुलगाव ग्रामपंचायत कार्यालय येत नाही, असं मॅडमचं म्हणणं आहे. मी कमीत कमी 4 ते 5 दिवस झाले मॅडमला फोन करतो आहे की मॅडम गावातील लोकांना, काही लोकांना घराचे उतारे पाहिजे आहे, काही लोकांना वारस जे दिलेले आहे ते वारस लागले नाही अजून प्रोसिडिंगवरती, ते वारस लागायचे 8च्या उतार्यावरती तेही लागलेली नाही आहे. आता आमच्यासारख्या सदस्यांना 2-2 महिने होऊन जातात पण प्रोसिडिंगची नक्कल मिळत नाही. आता मागच्या महिन्यात 23 तारखेला मीटिंग झालेली होती. आता तुमची तारीख आली आहे 24 तारीख, 1 महिना झाला, 25 तारीख आली आहे, तरी प्रोसिडिंगची नक्कल अजून सुद्धा आमच्या हातात मिळालेली नाही आहे. ग्रामसेवक मॅडमनी प्रोसिडिंग लिहिलेलीच नाही आहे. आम्ही सरपंचालाही विचारलं, सरपंच म्हणतात मॅडमला माहिती आहे प्रोसिडिंग लिहिली आहे की नाही लिहिली आहे. तर तो त्यांचा विषय, पण मग आम्हाला सदस्यांनाही मिळत नाही म्हणजे याचा अर्थ काय, तर सामान्य लोकांना कसं काय मिळेल. आज हा माझ्या वार्डातील आहे सागर सोनवणे, याला कमीत कमी 5 ते 7 दिवस झाले घराच्या उतारासाठी फिरतो आहे. असे बहुतेक आहे म्हणजे माझ्या वार्डातले की त्या लोकांना काही उतार्यासाठी किंवा वारस लावण्यासाठी ते फिरत आहे. पण इथं शासकीय अधिकारीच उपलब्ध नसून सगळे कामं ठप्प झालेले आहेत फुलगाव ग्रामपंचायतचे. तर माझं एकच विनंती आहे बीडीओ साहेबांनाही, की साहेबांना विनंती आहे की साहेब तुम्ही याच्याकडे लक्ष देऊन मॅडमवरती लागलं तर मॅडमची बदली करून टाका. आमची एक विनंती आहे, मॅडमला जर बदली हवी इथून तर बदली करून टाका, असं माझी इच्छा आहे. बीडीओ साहेबांना विनंती आहे की तुम्ही बदली करून टाका मॅडमची, कारण मॅडम इथं येण्यास इच्छुक नाही. मॅडमच्या या मनमानी कारभारामुळे गावाचा पूर्ण विकास थांबलेला आहे. आणि इथं असं चाललेलं आहे राजकारण की दोघांची म्हणजे सगळ्या सदस्य सरपंचाचे यांच्यात वादावादमध्ये फुलगाव गावाचा विकास थांबलेला आहे आणि त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो आहे. आज 2 ते 2.5 वर्ष आले गावात विकास कुठंच होत नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायत याच्यामध्ये कमीत कमी 1 कोटी रुपयाच्या आसपास निधी शिल्लक आहे, तरी कुठेच काहीच कामाचा विषय होत नाही आहे. कारण की वाद इतके चालले आहे इथं ग्रामपंचायत करायला की आमच्यासारख्या सदस्यांना असं वाटतं की राजीनामा देऊन टाकायचा. मागच्या टायमालाही मी आणि माझे सहकारी सदस्य कविता चौधरी, आता ते आज लग्न आहे म्हणून ते लग्नाच्या निमित्ताने ते येऊ नाही शकले, ते बाहेरगाव गेले लग्नाला. पण आम्ही दोघं सदस्याचा असंच विषय होतो आहे की कामं नाही होत असेल तर आपण राजीनामा देऊन टाकायचा, कारण जनतेमुळे आपण इथं या खुर्चीवरती बसलेलो आहे. आणि जनतेचेच कोणतेच कामं जर होत नसतील तर न राहिलेलं बरं. इथं बोलते त्यालाही उतारा मिळत नाही आहे. दगडू भगवान चौधरी यांना हे 2-3 दिवस झाले उतार्यासाठी फिरत आहे. म्हणजे लोकांना साधे दाखले मिळत नाही हो इथून ग्रामसेवक मॅडम नसल्यामुळे. तायडे आप्पा मॅडम आहे. आता कोणकोणते विकास कामं चालू आहे, काही विषय विकास कामं आता फक्त ड्रेनेजचे कामं चालू आहे. गटरचे 1 नंबर वॉर्डात झाले आहे आणि 2 नंबर वॉर्डात झालेले आहे. अजून बारीक 3 आणि 4 नंबर वॉर्डाचं काम बाकी आहे. आता हा विषय होणार. आज बुधवारचा दिवस त्यांचा असून सुद्धा मॅडम इथं आले नाही, माझे फोन रिसिव्ह केले नाही. मी कामानिमित्त इथं आल्यानंतर समजलं, म्हणून मी आज ग्रामपंचायत कार्यालयाच्या ग्रामसेवकच्या मॅडमच्या कार्यालयाला हार घातलेला आहे.